जय जवान जय किसान। वेंकटेश्वरा कोऑपरेटिव पावर एंड एग्रो प्रोसेसिंग लिमिटेड इस संस्था का बेलगांव कल्लीहोड़ इस जगह पे आप ये जो देख पा रहे हैं वेंकटेश्वरा काजू प्रक्रिया यूनिट, ये जो हमने चालू किया है ये सहकार से समृद्धि के तत्व पे गए 2 साल से हम लगातार इसके ऊपर कार्य कर रहे हैं। किसान भाइयों का कच्चा माल लेके उसको यहाँ पे हम प्रोसेस कर रहे हैं। किसान भाइयों को इस बेलगांव पंचकृषि के अंदर और बाकी के इलाके से जो हम काजू परचेज कर रहे हैं उनको स्थानिक लेवल पे जो रेट मिल रहा है उससे बहुत अच्छे एक्स्ट्रा दाम में हम उनका काजू परचेज करवा के यहाँ पे प्रोसेस कर रहे हैं। ये पूरा काम निवृत्त जवान और किसान भाइयों का मिलके ये एक प्रोजेक्ट है। आज किसान भाइयों के लिए अपना हक का ये काजू प्रक्रिया प्लांट मिल चुका है और आने वाले समय में इस पूरे स्टेट से और अदर स्टेट से जो किसान भाइयों का काजू है हम यहाँ पे परचेज करके लाएंगे, प्रोसेस करेंगे और यूरोप, गल्फ और एशियन कंट्री में हम इसको एक्सपोर्ट भी करेंगे, देश में भी सप्लाई करेंगे। जो किसान भाई है जिनको अभी तक आज दाम नहीं मिला है उन किसान भाइयों का यहाँ से उज्जवल भविष्य होगा। जो अभी सुनोगे किसान भाइयों से उनको क्या मुनाफा हो रहा है, प्लांट का क्या फायदा है, ये आप उन्हीं की जुबानी से सुनिए। सर नमस्ते। नमस्कार सर। सर आपलं नाव काय? राजेंद्र विष्णू मोटर, बेळगाव जिल्हा, खानापूर तालुका आणि राहतो ते गावामध्ये रामगुरवाडी आहे। तुमच्याकडे काजूची झाडं जी आहेत ही पारंपरिक आहेत? हो ना, वडिलोपार्जित आहेत. वडिलोपार्जित आहेत आणि किती झाडं काही आहेत? झाडं मी वेंगुर्ल्याची थोडी स्वतः लावलेली आहेत कारण मला खूप आवड आहे। काजूच्या झाडामध्ये आता आमच्याकडे जो प्रकार आहे तो वेंगुर्ल्यामध्ये नंबर 7 आणि नंबर 5 आणि आपली गावठी झाडं आहे ती पिवळी काजू आणि लाल काजू अशा 2च जाती आहेत। चविष्ट काजू कुठला असतो? म्हणजे चवीला कुठला? खायला म्हटलं तर पिवळाच काजू खाण्याला चविष्ट असतो। तो व्यापाऱ्याला काजू दिल्यानंतर तुम्हाला पेमेंट किती दिवसात भेटायचं? असं आहे ना सर, एक तर व्यापारी आपला तराजू घेऊन गावात येत होते आणि त्या तराजूचं वजन म्हणजे आपले गावकरी कसे अडाणी, काही वेळेला फसवणूक होत होती, बर. काही वेळेला जास्त काजूचं बिल असलं तर ते वेळेत मिळायचं नाही। बर. आणि आपला शेतकरी कसा आहे की ज्याचे बाबा 50 किलो होतील किंवा 2 क्विंटल होतील, 3 क्विंटल होतील तर आपण कुठं भटकत जावं? बर. जो गावात जो दलाल येईल त्यालाच आपण दिलं पाहिजेत, याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही। बर. आणि म्हणून त्यांना ते आजपर्यंत देत होते। बऱ्याचशा शंका आमच्या मनात होत्या पण आम्हाला मार्ग सापडत नव्हता। ओके. आता हे जे तुमच्याकडनं ज्यावेळेस तुम्ही सांगितलं की काट्यात काहीतरी डिफरन्स व्हायचा, आता तुमच्याकडनं ह्या वर्षी तुम्ही आपले वेंकटेश्वरा संस्थेचे सभासद झालात आणि सभासद झाल्यामुळे तुमचा काजू संस्थेने घेतला आहे, तर ह्या वर्षी तुम्हाला संस्थेने काय बाजारभाव दिलाय आणि तुम्हाला कॅशमध्ये पेमेंट दिलंय की तुमच्या अकाउंटला दिलंय की चेक दिलाय? सर आता व्यंकटेश्वरा मध्ये सदस्य होऊन मी 2 वर्ष झाली। 2 वेळा मी काजू व्यंकटेश्वरा सोसायटीला दिला आणि बरं वाटलं की व्यंकटेश्वरा सोसायटी सांगते म्हणून आपण बाहेर पण चौकशी केली की काजूचा रेट काय आहे आणि जेव्हा जेव्हा आपण दलालांच्याकडे गेलो तेव्हा तिथं 10-15 रुपयाचा फरक आम्हाला दिसायला लागला आणि तेव्हा खरोखर वाटलं की व्यंकटेश्वरा ही शेतकऱ्यांना काहीतरी त्यांच्या गरिबीतून वर काढावं, त्यांना योग्य तो भाव मिळावा ही त्यांची भावना आहे आणि ते पटलं आम्हाला। आणि त्यानंतर मी एक शिक्षक आहे, निवृत्त शिक्षक आहे आणि त्याच्यामुळे माझ्याबरोबर सगळ्यांचा फायदा व्हावा म्हणून मी व्यंकटेश्वर सोसायटीची जी योजना आहे आणि त्यांनी आम्हाला जे सहकार्य द्यायलेत त्यांचा जो उद्देश आहे तो शेतकऱ्यांना जगवण्याचा आहे, शेतकऱ्यांना पुढे नेण्याचा आहे। आणि हे जेव्हा सांगितलं तेव्हा आमच्या गावातला जवळपास 60 ते 70 टन काहीतरी जवळपास एवढा काजू आपण व्यंकटेश्वराला पाठवायलोय। आणि दुसरी गोष्ट, काजू किती 15 क्विंटल असू देत, एखाद्या शेतकऱ्याचा 20 क्विंटल मोठा शेतकरी असू देत, त्यांचं बिल मात्र आम्हाला वेळेत मिळालं आणि त्याच्यामुळे आमच्या अडचणी खूपशा दूर झाल्या। कधी कधी आम्ही दलालला देत होतो आणि 1 महिनाभर आपली कामं सोडून आम्ही त्यांच्याशी पळापळी करायचे आणि एखादं 2 लाख 3 लाख बिल असेल
तर आज 50,000 घेऊन जा आणि 8 दिवसांनी या, असे बरेच आम्ही त्या ह्याच्यातून गेलो. आणि जेव्हा व्यंकटेश्वर सोसायटीच्या आम्ही सान्निध्यात आलो तेव्हा आपल्याला खूप बरं वाटलं, खूप विश्वास वाटला. त्याचबरोबर व्यंकटेश्वर सोसायटीने खताचं दुकानही उपलब्ध करून दिलं. खरोखर ही योजना त्यांनी चांगली हे केली की आम्ही जेव्हा जेव्हा प्रायव्हेट दुकानात जाऊ तेव्हा त्यांना वाटलं तर ते आम्हाला युरिया खत पुरवायचे, नाही ते युरिया खत देत नाही म्हणायचे. पण व्यंकटेश्वर सोसायटीनं जे खत 300 रुपयाला होतं ते 267-68 मध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं. आणि हे खरं त्यांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत. आणि जेव्हा जेव्हा आम्ही गेलो कुठलेही खत असू देत त्यांनी ते उपलब्ध करून दिलं. आणि म्हणून आज आम्ही व्यंकटेश्वर सोसायटीबद्दल खूप समाधानी आहे. संस्थेचे जे चेअरमन आहेत डॉक्टर शिवाजीराव डोळे साहेब, यांचं जे दूरदृष्टिकोन आहे तो शेतकऱ्यांच्या प्रति खूप स्ट्रॉंग आहे. त्यांचं विजन त्या गोष्टीसाठीच आहे की आपल्याला पहिली गोष्ट शेतकऱ्यांची कॉस्ट कमी करायची, त्याचा खर्च कमी करायचा आहे. तो खर्च कमी कशातनं होईल तर तुमच्या जे बी बियाणे आहेत, औषधं आहेत, ह्याच्यातनं सुरुवात होईल. आणि ती सुरुवात संस्थेने केलेली आहे. ह्या संस्थेत जोडल्यानंतर तुमच्या काजूला जो भाव भेटला किंवा काजूच्या फळाचे जे पैसे आहेत, पिकाचे जे पैसे आहेत ते तुम्हाला हार्डली 1-2 दिवसात 3 दिवसात भेटलेत. तर तुम्ही ह्यासाठी आनंदी आहात का? हा, आम्ही मगाशी त्याचा उल्लेख केला की ज्या चक्रा दलालाकडे माराव्या लागल्या त्या माराव्या लागल्यात नाहीत. 2च दिवसात आमच्या अकाउंटवर ते पैसे जमा झाले. बरं. आणि त्याचा उपयोग आम्ही परत पुन्हा शेतीसाठीच करतो. आणि ते योग्य टायमात मिळाले तर ते खूप गरजेचं होतं. आणि ते व्यंकटेश्वर सोसायटीनं केलेलं आहे. आणि शेतकऱ्यांना इतकं प्राधान्य दिलेलं आहे की त्यांचा नाराच असा आहे, जय जवान जय किसान. त्यामुळे किसानांनी पुढं यावं आणि शेतकऱ्यांनी काहीतरी आधुनिक पद्धतीनं शेती करावी यासाठी त्यांनी काही सभा घेऊन ट्रेनिंग पण दिलं. थँक्यू सर. वेलकम सर. थँक्यू.